यावेळी आपल्यासोबत आहे देवळी विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार राजेश बकाणीजी। सर, सर्वात पहिले तर अभिनंदन आमच्या चॅनलतर्फे। नमस्कार सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ, चुरशीची लढत असली तरी आपण इथे गेम चेंजर ठरलेले आहे, मताधिकार आपण जिंकून आलेले आहे। कशा प्रकारची आपली रणनीती होती त्याबद्दल? असं आहे की या ठिकाणी माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि तो उत्साह विजयामध्ये परावर्तित होणार आहे याची मला खात्री होती। माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी जनतेने ती निवडणूक हाती घेतली, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ती निवडणूक हाती घेतली, लाडक्या बहिणींनी ती निवडणूक हाती घेतली आणि 25 वर्षापासून प्रस्थापित असणारे आमदार रणजित प्रताप कांबळे यांचा पराभव हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला, यांचा पराभव विधानसभेमधल्या लोकांनी केला, यांचा पराभव लाडक्या बहिणींनी केला। ही लढाई भारतीय जनता पार्टीच्या राजेश बकाने उमेदवाराची नव्हती, ही लढाई लाडक्या बहिणींची रणजित कांबळे सोबत होती, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती, ही लढाई या विधानसभेतल्या लोकांची रणजित कांबळे सोबत होती। आणि मागील 25 वर्षापासून या विधानसभेमध्ये कुठलाही विकास झालेला नाही, शेतात जाणारी पांदण नाही, गाव जोडणीचे रस्ते नाही, बचत गटाला भवन नाही, अनेक समस्या या मतदारसंघामध्ये आवासून उभ्या होत्या आणि विकासाचा मार्ग खुला करावा म्हणून जनतेने मला सहकार्य केलं आणि ही निवडणूक मी जिंकलो नाही, ही निवडणूक विधानसभेची जनता जिंकली। जनतेच्यात अफाट प्रेम होतंच, परंतु काय आपण जे विकासाचं विजन जे मांडलेलं होतं, येथील जे जनता आहे त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि लोकांना विश्वास वाटला की भाऊ कोणते हालतीत ते विजन पुढे नेणार, तर आपण त्याबद्दल काय बोलणार? असं आहे की भारतीय जनता पार्टीची सत्ता सरकारमध्ये होती आणि त्यावेळेस मी प्रचंड निधी या मतदारसंघामध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष असताना या ठिकाणी आणलेला आहे। मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य असताना सुद्धा करोडो रुपये या मतदारसंघामध्ये आणलेले। लोकांचा साहजिक विश्वास बसला की जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना, जिल्ह्याचे अध्यक्ष असताना एवढा मोठा प्रचंड निधी या मतदारसंघामध्ये राजेश बकाणे आणतात, हे जर आमदार असले तर या ठिकाणी 100% विधानसभेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि लोकांच्या अपेक्षा आहेत, आम्ही जी निवडणूक या ठिकाणी लढलो ही निवडणूक शेतात जाणारी पांदण या ठिकाणी आम्ही तुम्हाला करून देऊ, हे आम्ही ॲश्युअर केलं, त्यांना आश्वासित केलं, ते आम्ही 100% करणार आहे। या ठिकाणी देवळीला MIDC आहे, परप्रांतीयांना नोकऱ्या आहे, प्रदूषण देवळीला, या ठिकाणी प्रदूषण देवळी विधानसभेला आणि नोकऱ्या कोणाला तर परप्रांतीयांना। हा विषय ज्वलंत विषय असल्यामुळे सुद्धा सुशिक्षित बेकारांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साथ दिली आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेतल्या जनतेने, या विधानसभेतल्या कार्यकर्त्यांनी, या विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांनी, या विधानसभेतल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ही निवडणूक जिंकली। आपल्याला जन आशीर्वाद बघता लोकांचे प्रेम आपल्या सदैव पाठीशी राहिलेलं आहे, पण ते येथील जी जनता आहे त्यांना असं वाटतं की कुठे ना कुठे आपला राजेश भाऊ मंत्रीपद मिळावं, त्यासाठी पण त्यांनी प्रयत्न करावा आणि भेटलं तर चांगलंच आपल्यासाठी, असं त्यांची एक भावना आहे। असं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला होता आणि वर्धा जिल्हा हा तर विनोबा भावेचा जिल्हा आहे। वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जो काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला तो वर्धा जिल्ह्यातील 4ही काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून आम्ही या ठिकाणी क्लीन स्वीप मिळवलेली आहे। खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात ही वर्धा जिल्ह्यापासून झालेली आहे। राहिला विषय मंत्रिपदाचा, वरिष्ठ ठरवतील, आम्हाला 4 पैकी जे कोणी उमेदवार सक्षम आहेत पक्षश्रेष्ठी ठरवतील की या ठिकाणी कोणाला मंत्रिपद द्यायचं, हा विषय पक्षश्रेष्ठींचा आहे आणि मी पक्षश्रेष्ठींना आपल्या माध्यमातून विनंती करेल की या जिल्ह्यामध्ये एक पालकमंत्रीपद द्यावं जेणेकरून ते अवॉर्ड दिल्यासारखं। जनतेच्या निश्चितच आपण जनतेचा आभार स्वीकार केलेला आहे। आता येत्या 5 तारखेला शपथविधी समारोह आहे मुंबईला,
आणि आपल्या विदर्भातले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांची भावना आहे, पण महाराष्ट्रातील सर्व जनतेची भावना आहे. आपण काय बोलणार आणि किती पदाधिकारी कार्यकर्ता आपण तिथे घेऊन जाणार आहात त्याबद्दल सांगा. काय स्ट्रॅटेजी असं आहे की 5 तारखेला सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी या शपथविधीला येणार आहेत. या वर्धा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मान सन्मान त्यांचा त्या ठिकाणी अबाधित ठेवून आम्ही त्यांना त्या ठिकाणी नेणार आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही सगळ्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे, लाडक्या बहिणींची इच्छा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. कारण ज्या वेळेस सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रातील लोकांसाठी ज्या ज्या काही योजना आणायला पाहिजे, जे जे काही करायला पाहिजे ते सगळं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे. ते राहिलेलं परत काही अधुरं स्वप्न असेल, शेतकऱ्यांसाठी काही योजना असतील, शेतमजुरांसाठी काही योजना असेल, चांगला अर्थसंकल्प या महाराष्ट्राचा बनवायचा असेल, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे असेल तर 100% देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी 5 तारखेला मुख्यमंत्री होणार आहे. याच्यात मला तरी शंका वाटत नाही आणि व्हावे ही सदिच्छा. लोकांचे भावनाचे अनुरूप गेम चेंजर झालेला देवळी विधानसभा मतदारसंघातून तर म्हणजे आता आपले काय विकासाचे प्रमुख मुद्दे इथे राहणार, कशा प्रकारतून प्रायोरिटीज देणार त्याबद्दल सांगा. आणि असं आहे की आम्ही निवडणूक लढवत असताना लोकांना जे स्वप्न दाखवले ते स्वप्न 100% आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहे. पहिला तर आमचा विषय असा आहे की या ठिकाणी अनेक ठिकाणी वायफायची रेंज नाही आहे. वायफायमुळे काय होते की अनेकांना काही कुठल्या गोष्टी पाहायच्या असेल मोबाईलवर तर पाहू शकत नाही. आम्ही या 2 महिन्यामध्ये या विधानसभेतल्या प्रत्येक गावामध्ये एका कंपनीशी माझा टायअप झालेला आहे. त्या प्रत्येक गावामध्ये वायफाय फ्री देण्याची सुविधा या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सेकंडरी देवळीला MIDC आहे. सेकंड फेज हा पुलगाव गुंजखेडा भागामध्ये होणार होता. मागील 7 वर्षापासून त्या ठिकाणी MIDCचं लँड ॲक्विजिशन झालेलं नाही. तो सुद्धा विषय आम्ही या ठिकाणी मार्गी लावणार आहे. थर्ड, आम्ही प्रत्येकांना सांगितलं आहे की आजही देवळी विधानसभेमध्ये 428 शेतात जाणाऱ्या पान्हा अशा आहेत की त्या ठिकाणी साधी बैलबंडी काय ट्रॅक्टरसुद्धा जाऊ शकत नाही. आम्ही त्या सगळ्या अधोरेखित केलेल्या पांधन ज्या आहेत 428 पांधन या आम्ही या 5 वर्षाच्या कार्यकाळात नव्हे तर 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून त्या पांधणीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करून देणार आहे. बजेट प्लेटमध्ये मागच्या आमदारांनी 1ही रुपया मागितला नाही. मोठे रोड या ठिकाणी गाव जोडणीचे जे रोड आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ते खराब झालेले आहेत. या ठिकाणी बजेट प्लेटमध्ये आम्ही ते रोडसुद्धा आम्ही करणार आहे. PMGSYचा निधी असेल, CMGSYचा निधी असेल, 3054 असेल, 5054 असेल, 2515 असेल, हा मोठ्या प्रमाणात निधी आणून या विधानसभेचा विकास करण्याचं ध्येय माझ्यापुढे आहे. तर प्रेक्षकांना हे होते देवळी विधानसभा मतदारसंघाचे राजेश बकाणीजी, ज्यांनी आपला विकासाचं विजन मांडलेलं आहे. निश्चितच ते त्याला पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार, कटिबद्ध राहणार. आणि आपण सर आपला वेळ आमच्या चॅनलला दिला तर त्याबद्दल आपलं धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.